अंजली दमानी यांनी केलेल्या दाव्याकडे वळूया आपण. लाभाच्या पदामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचंच नव्हे तर आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागणार असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय. मुंडेंविरोधात उद्या आणखी पुरावे उघड करणार असल्याचं देखील दमानी यांनी सांगितलंय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आता जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तानं लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते. आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे. आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे. त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे. बाकी पूर्ण काम त्याचं झालेलं आहे. तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल. गेल्या काही दिवसांपासून दमानी यांनी सरपंच हत्या प्रकरण लावून धरलं आणि त्यामुळे उद्या त्या काय गौप्यस्फोट करणार, काय पुरावे सादर करणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. पुढच्या बातमीकडे. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलं. या हत्या प्रकरणानंतर आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी देखील वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केलाय. सरेंडर होण्याआधी कराड भविष्य पाहण्यासाठी गेल्याचा दावा देसाईंनी केलाय. दिंडोरीतल्या अण्णासाहेब मोरेंच्या आश्रमात आश्रित होता असा आरोप देसाईंनी आधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठी गेल्याचा दावा देसाई यांनी केलाय. नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरणपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024चे CCTV जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आणि आता मनोज जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटाकडे वळूया. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवरून जरांगेंनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. निवडणूक काळात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली होती असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेला आहे. धनंजय मुंडेंनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते म्हणून. अरे म्हणलं हे कधी हार्वेस्टरचे पैसे बुडीला निवडणुकीच टायमाला आल्यावर काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर आणण्यात झालता. मी मायावर ज्यावेळेस आणण्यात झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठ्याचे साथे पहिल्यापासून असं तसं हेच विषय आणि लक्ष ठेवा. जाऊ द्या ना नाही जाऊ द्या सांगितलं तर तेवढं कशाला ठेवता. हत्ती गेल्या शिकून राहिला कशाला सांगा. त्या प्रक्रियेत असतंच ना जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी. पुढच्या बातमीकडे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय. नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीने दिलाय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी नामदेव शास्त्रींनी मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण केली होती. त्यानंतर राज्यभरातून चौफेवर टीका त्यांच्यावर झाली होती आणि आता वारकरी संप्रदायाने देखील आक्रमक भूमिका घेतली. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक कराड जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. वारकरी संप्रदायाच्या आक्रमक भूमिकेनंतर आता नामदेव शास्त्री काय भूमिका घेणार ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या बातमीकडे. आता राऊतांनी केलेल्या गौप्यस्फोटाकडे वळूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत आणि यावरूनच खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. फडणवीसांना वर्षावर राहायला का जात नाही त्याचं उत्तर शिंदेंनी द्यावं असा सवाल असं राऊतांनी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरे हेच काळ्या जादूचे बादशाह आहेत असा टोला रामदास कदम यांनी लगावलाय. माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला येणार नाहीत. तिथे त्यांचे 2 बंगले आहेत. वर्षा बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. जणू काय एकनाथ शिंदे यांनी काहीतरी काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले वर्षा बंगल्यावरती. टोपलीभर लिंबू
म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं. हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाहीये की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे. आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं, मुळात ही अंधश्रद्धा आहे की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही. याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेनी द्यावं. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत, त्यांचं कुटुंब का घाबरत आहे, का मला कळत नाही. हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे. असं काय घडलं? इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे. आता मला माहीत नाही त्यांना कुठला माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, जे काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये एक आपले वर्ष आहे ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला, अशा प्रकारचं थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही. मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर का जात नाहीत याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगू लागलेली आहे. आपल्या पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर हायकोर्टानं महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस दिलेली आहे. या नोटिशीला 2 आठवड्यात उत्तर द्या असे आदेश हायकोर्टानं दिलेत. या सुनावणी दरम्यान स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. रिझल्ट्स इलेक्शनचे डिक्लेअर करताना पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे. यांची जुळवणी झाली नसेल तर मग रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसरनी तो सगळा दस्तऐवज इलेक्शन कमिशनकडे पाठवला पाहिजे आणि इलेक्शन कमिशन जे डायरेक्शन देईल त्या डायरेक्शनप्रमाणे त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केलीत नीट, साधारण 150 मतदारसंघात व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आहेत आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली आहेत. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही आहे. बघा, हायकोर्टाच्या आयोगाला नोटीस आहे. संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाच्या स्लिपचा रेकॉर्ड मिळाला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी कोर्टात सांगितलं. 6 नंतरच्या मतदानाची आयोगानं व्हिडिओग्राफी केली का असा सवाल देखील प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. आयोगानं आदर्श नियमावली पाळली नाही असा आरोप देखील प्रकाश आंबेडकरांनी केला. आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत अशी मागणी करण्यात आली. आयोगानं 2 आठवड्यात नोटिशीला उत्तर द्यावं असे कोर्टाचे आदेश आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा मुद्दा लोकसभेमध्ये पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विधानसभा निवडणुकीचा मुद्दा मांडला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. तसं शिर्डीमध्ये 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीचे असल्याचा दावा देखील राहुल गांधींनी केलाय. महाराष्ट्र में more voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra. जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए. आखिरी 5 महीने में एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर. एक बिल्डिंग में 7,000 नए वोटर ऐड हुए सर. राजकीय आखाड्यानंतर वळूयात आपण कुस्तीच्या आखाड्याकडे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांचं 3 वर्षांसाठी आता निलंबन करण्यात आलेलं आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी हा निर्णय घेतलाय. पैलवान शिवराज राक्षेनं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेत पंचांना लाथ मारली होती, तर महेंद्र गायकवाडनं काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मैदान सोडून थेट पंचांकडे धाव घेतली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. यानंतर आता दोन्ही स्पर्धकांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान कारवाई एकतर्फी असून पंचांवर देखील कारवाई करावी अशी मागणी आता पैलवान शिवराज राक्षेने केली आहे. मला रिप्ले व्हिडिओ दाखवला गेला नाही असा आरोप देखील शिवराजने केला. प्रत्येकाला आता त्यांनी कारवाई केलेली आहे. पंचांनी त्यांचं जो निर्णय आहे त्यांनी मीडियातर्फे सांगितलेलं आहे की पंचांकडून चूक झालेली आहे. पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता. मग तुम्ही आधीच निर्णय दिला आणि नंतर तुम्ही चूक दाखवताय. मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जशी माझ्यावर निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे. आणि आता महाकुंभमेळा संदर्भातल्या काही बातम्या पाहूया. अभिनेत्री ममता कुलकर्णीचा वाद काही केल्यानं संपायला तयार नाही. कारण महामंडलेश्वर पदासाठी ममतानं तब्बल 10 कोटी रुपये दिले होते असा आरोप होतोय. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर करण्यात आलं होतं. मात्र विरोधानंतर ममता कुलकर्णीचं हे पद काढून घेण्यात आलं होतं. दरम्यान तिनं 10 कोटी रुपये देऊन महामंडलेश्वर पद मिळवल्याचं बोललं जात आहे. मेरे पास 10 क्या मेरे पास 1 करोड़ भी नहीं है. मेरे बैंक अकाउंट सील किए गए हैं गवर्नमेंट ने. आपको मालूम नहीं मैं किस तरह से रह रही हूँ, मेरे जीवन में रह रही हूँ. ये आंसू ऐसे ही नहीं आ रहे. मैंने काफ़ी त्याग किया है काफ़ी चीज़ का. पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. आपण वेगवान आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 20 मधून. सरपंच देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केले तर प्रशासन जबाबदार असेल असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. तर विष्णू चाटेचाही मोबाईल अद्याप सापडला नाही, त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे. तर या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती धनंजय देशमुखांनी केली. भाजपच्या नेत्यांनाही आता बीडचं वावडं असल्याचं दिसून येतंय. चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वरळी पोलीस ठाण्यात जमादार सचिन सानप यांनी करुणा शर्माच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. पोलीस भास्कर केंद्रे आणि सचिन सानप निलंबित होणार असल्याचा दावा धस यांनी केलाय. ऑपरेशन टायगरचा अंक पुण्यातही पाहायला मिळणार आहे. पुण्यातले 3 माजी आमदार या महिन्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 3 माजी आमदारांसह आणखीनही 6 जण शिंदेच्या सेनेच्या वाटेवर असल्याचं समजतंय. यात काँग्रेसचे 2 नेते आणि ठाकरे पक्षाचे 4 नेते शिंदेच्या संपर्कात असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बोचरी टीका केली आहे. सगळ्यांना चोर लुच्चे लफंग्यांना भाजपसोबत गेल्यानंतर प्रतिष्ठा मिळते. त्यात काही आमदार खासदार होतात तर काही मंत्री होतात असं म्हणत राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय. मराठा आरक्षणाचा विषय तातडीने मार्गी लावा नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा जरांगेने दिलाय. खासदार नारायण राणेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली. एका खोलीत बसून टीका करणं एवढंच राऊतांचं काम आहे. राऊतांनी अर्थसंकल्पावर बोलू नये, तो त्यांचा विषय नाही असा घणाघात राणेंनी केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली आहे. आता 28 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार आहोत असा खुलासा मंत्री नितेश राणेंनी केलाय. सोबतच मवियाच्या काळात तुमचे आब्बा होते, आता मस्ती नको असं म्हणत त्यांनी थेट इशारा देखील दिलाय. राष्ट्राच्या आणि देशाच्या विरोधातल्या प्रवृत्तीच्या विरोधात ते बोलत होते असं म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचं समर्थन केलं. नितेश राणेंनी घटना वाचलेली नाही, घटनेवर राणेंचा विश्वास असेल तर त्यांचं असं वक्तव्य आलं नसतं असं पलटवार काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होत असेल तर हे संविधानाचा आणि मंत्रिपदाचा अवमान असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय.
अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुखासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. ठाकरे गटानं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त केल्यानं निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्यानं राजीनामा सत्र सुरू झाले. महाराष्ट्र केसरी वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवराजवर जो अन्याय झाला आहे त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत असं पाटील यांनी म्हटलंय. कुस्ती झाली आहे की नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. या प्रकरणात शिवराजची कुठलीच चूक नाही असं चंद्रहार पाटील म्हणाले. कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण योग्य नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पैलवानांना सुनावलंय. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक असल्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला. शिवराज राक्षेच्या कुटुंबियानं तक्रार केल्यास समिती स्थापन करून पंचांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली. पैलवानांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसंच काका पवारांच्या कुठल्याही मल्लावर आम्ही अन्याय केला नाही असं देखील भोंडवे यांनी म्हटलंय. शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकूनं भोसकून हत्या केली होती. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूनं हल्ला करण्यात आला होता. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना ही घटना घडली. शिर्डी साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर जुन्या वादाला पुन्हा नव्यानं तोंड फुटलंय. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली असा पुनरुच्चार माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलाय. त्यामुळे शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील भोरीआळी परिसरात विद्यार्थ्याला बेदम मारहाण झालेली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यानं केला. संभाजीनगरमध्ये 4 जणांनी मिळून एका मित्राला मारहाण केली आणि त्याची हत्या केली. कल्पेश रुपेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणातील 4 आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थी धोकादायक प्रवास करत असलेला एक व्हिडिओ समोर आलेला आहे. पोलीस, शिक्षक आणि पालक यांच्या डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ आहे. मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात म्हणून पालक चिंतामुक्त असतात. मात्र मुलांचा हा प्रताप पाहून आता पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर रुडकी रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरचं टायर फुटून भीषण अपघात झाला. हे ट्रॅक्टर थेट हवेत उडून जमिनीवर आदळलं. या घटनेत चालक गंभीर जखमी झालाय. अंगाचा थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. नाशिकच्या मालेगावामध्ये 250 गुंगीकारक औषधं जप्त करण्यात आली आहेत. 2 तरुण मोठ्या प्रमाणात रिक्षामध्ये गुंगीकारक औषधांच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करणार होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली आणि दोघांना ताब्यात घेतलंय. एमपीसीची प्रश्नपत्रिका 40 लाखांना विकण्याबाबतच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी कारवाई करण्यात आली की आणखी 2 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यात. पुणे पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातून एका आरोपीला तर दुसऱ्याला मध्य प्रदेशमधून अटक झालेली आहे. या दोघांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचं तपासात पुढे आलंय. सुपरफास्ट 20 नंतर आता हवामानाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार आहे. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. तापमानात सातत्यानं वाढ होत असल्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका बसतोय. मात्र दिवसा गारठा आणि दुपारी प्रखर उन्हाचा रात्री गारठा असतो आणि दुपारी प्रखर उन्हाच्या झळा बसतायत. त्यामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ होताना दिसते. पुण्यात तापमानाचा पारा आता 35 अंश सेल्सिअसवर गेलाय. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तापमानात वाढ होऊन त्यानंतर घट होण्याची शक्यता आहे. विदर्भात किमान तापमानात पुढच्या 3 दिवसात लक्षणीय बदल होणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलंय.